नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील कुमार. लोकायन अकॅडमीच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. नुकताच नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा बिहारमध्ये पार पडला. तर त्यानिमित्ताने आपण एकूणच प्राचीन भारतातील एकूण शिक्षण व्यवस्था, काही त्यातल्या महत्वाच्या शिक्षण संस्था, त्याचा समाजावर असणारा प्रभाव, त्यांचं महत्व या संदर्भात एकूण सांगोपांग चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहे. माझ्यासोबत आहे लोकायन अकॅडमीचे संचालक आदरणीय भूषण देशमुख सर. नमस्कार. तर आपण विषयाला सुरुवात करूया. पहिल्यांदा मला असं आपल्याला विचारायचं सर की प्राचीन भारतातील एकूण शिक्षण पद्धती ही वैदिक, बौद्ध आणि जैन अशा 3 महत्वाच्या धर्मांच्या प्रभावाखाली होती. मग त्यातला एक एक आपण घेऊया. सर्वप्रथम आपण वैदिक शिक्षण पद्धतीविषयी चर्चा करूया. तर मग वैदिक शिक्षण पद्धतीचा अभ्यास करताना प्राचीन भारतातील धर्मग्रंथांमध्ये किंवा एकूणच ग्रंथांमध्ये शिक्षणाचं महत्व कुठल्या प्रकारे सांगण्यात आले? सुरुवातीला बघितलं तर पहिली सभ्यता भारताची म्हणजे सिंधू सभ्यता. पण सिंधूच कसं झालंय की त्याची परंपरा आपल्याला निश्चित माहिती नाही, आणि त्यामुळे त्यानंतरची जी परंपरा आहे वैदिक, तिच्याबद्दल माझ्या तुला माहिती आहे. पण त्यातले जे ग्रंथ आहेत आता तसं दिसतं, जसं बृहदारण्यक उपनिषद, त्यात असं म्हटलंय की माता पित्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी. जे माता पिता अशी सोय करत नाहीत ते त्याचे वैरी आहेत असं म्हटलंय. शिक्षणाला तिसरा नेत्र असं म्हटलंय, ज्ञानाला तिसरा नेत्र असं म्हटलंय. खूप मोठं महत्व त्यांनी त्याला मानलंय, आणि त्यामुळे त्यातून सुरुवात झाली आहे असं आपल्याला दिसतं. आणि विद्येचं महत्व सांगताना 3 लोकांची पण संकल्पना सांगण्यात आलेली होती. देवलोक, मनुष्यलोक आणि पितृलोक असे 3 लोक असतात. पण आता श्रेष्ठ जो आहे तो देवलोक मानला गेलाय, आणि तो देवलोकात पोहोचायचा असेल तर विद्या हे एकच साधन आहे असं त्यांनी म्हटलं. आता हे त्या शिक्षणाच्या महत्वाच्या बाबतीमध्ये, पण आता युपीएससीचे विद्यार्थी असो किंवा एमपीएससीचे विद्यार्थी असो, त्यांना आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करताना बऱ्याचशा संकल्पना येतात. मग त्या संकल्पना पण आपण शिक्षण पद्धतीविषयी जाणून घेऊया. तर काही संकल्पना म्हणजे नेमक्या त्याचा अर्थ काय होतो. तर नेहमी आपल्याला प्रतिशाख्य नावाचा शब्द हा येतो, त्याला म्हणजे काय सांगतो. आता काय 4 वेद आले आणि त्या वेदांच्या परंपरा निर्माण झाल्या. त्यामुळे मग त्या काळामध्ये आता विशेष म्हणजे आर्य हे साक्षर नव्हते, या अर्थाने की त्यांनी पुस्तकं तयार केली वेद, पण ती तोंडी तयार केली, त्यांना लिहिता येत नव्हतं. त्यामुळे हे मौखिक परंपरेनेच ज्ञान पुढच्या लोकांपर्यंत दिलं जाईल, आणि त्यामुळे त्या परंपरा सांभाळणारे लोक निर्माण झाले, आणि त्यांच्या शाखा निर्माण झाल्या, आणि त्या शाखा आणि त्या पद्धती आजही प्रकारे जिवंत आहेत. बरोबर. जसं आपण यजुर्वेदामध्ये वाजसेनीय शाखा, तैतरीय शाखा, म्हणजे ऋषींनी त्या परंपरा सांभाळल्या. चरक नावाचा शब्द जो आहे तो बऱ्याचदा ऋषींशी संबंधित असतो, परंतु ती एक संकल्पना म्हणून पण वैदिक शिक्षण पद्धतीमध्ये आहे. ती म्हणजे काय सांगते. भ्रमणशील गुरु जे होते की जे फिरत असत आणि ज्ञान देत असत त्यांना चरक म्हणजे चरक हे ऋषी सुद्धा होते, ज्यांनी चरक संहिता लिहिली, आणि चरकचा दुसरा अर्थ भ्रमणशील गुरु असा देखील. बरोबर आहे. 1-2 महत्वाचे शब्द आहेत, त्यांचं मिनिंग नेमकं काय, त्याच्यातला फरक काय आहे वैदिक आणि शास्त्री. म्हणजे आपण जेव्हा म्हणताना बऱ्याचदा म्हणतो की शास्त्री बुवा हा शब्द वापरला, शास्त्री हा शब्द वापरला जातो बऱ्याचदा, आणि त्याला पॅरलल एक वैदिक नावाचा पण शब्द आहे. दोघांमधला नेमका फरक काय? मग आता वेद हे प्रमुख ग्रंथ मानले जातात आणि त्यांना संहिता असेही म्हणतात. त्यामुळे त्यांचा जो अभ्यास करतात वेदांचा त्यांना वैदिक असं म्हटलं गेलंय. पण मग हा वेदांचा अभ्यास करण्यासाठी मुळात आपल्याला वेदांगांचा अभ्यास करावा लागतो. वेदांची अंग ती 6 आहेत: शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष्य, निरुक्त, छंद इत्यादी. तर त्या वेदांगांचा जे अभ्यास करतात त्यांना शास्त्री असं म्हटलं गेलं. जो वेदांचा अभ्यास करतो वैदिक, आणि वेदांगांचा अभ्यास करणार येते. किंवा वेदांगांमध्ये शिक्षा ही जी कल्पना आहे, शिक्षा म्हणजे उच्चार. त्यामुळे शिक्षणाची सुरुवातच उच्चाराने होत, कारण तोंडी ज्ञान देत ना. त्यामुळे जर उच्चार स्पष्ट नसेल, गुरुने सांगितलंय ऐकलं वेगळंच, तिसरं वेगळंच सांगितलं तर गोंधळ होईल. त्यातनंच मग शिक्षण हा शब्द पण पुढे आला आहे. हे झालं वैदिक शिक्षण पद्धतीविषयी. बरोबर. आता दुसरं आपण बौद्ध शिक्षण पद्धतीविषयी 2 महत्वाच्या संकल्पना कायम येत असतात. त्याच्यामध्ये एक आहे उपाध्याय आणि दुसरी आहे आचार्य. बरोबर. उपाध्याय आणि आचार्य या दोघांमधला फरक काय सांगतात. उपाध्याय आहेत असे भिक्षुक की ज्यांनी 10 वर्ष ज्ञान संपादन केलं आहे, तर ते उपाध्याय, आणि जे 6 वर्ष ज्यांनी केलं आहे ते आचार्य. असं त्यांच्या अनुभवानुसार, जसं आपल्या आजही अनुभवानुसार आपण श्रेणी लावतो तसा प्रकार आहे. या 2 शिक्षण पद्धतीनंतर एक
जी संकल्पना आहे, जी सामान्य जनतेला देखील परिचित असते, जिचं पुनरुज्जीवन करण्याचा सनातन प्रेमी मंडळींकडनं पुन्हा पुन्हा उल्लेख केला जातो, ती म्हणजे गुरुकुल व्यवस्था. बरोबर आहे. तर गुरुकुल व्यवस्था म्हणजे नेमकी कशी काम करायची ती आणि ती काय होती? ही एक जी व्यवस्था होती की जे वैदिक लोक होते ते असेही थोडेसे बराच काळ भटके होते. मग त्या काळामध्ये शिक्षणाची आगमन होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे निव्वळ असे शिक्षण गुरुकडे जायचं, गुरुची सेवा करायची आणि त्यातलं शिक्षण मिळवायचं. त्यामुळे अगदी महाभारतातल्या कथांमध्ये शिक्षणाच्या कथा आहेत, प्रसिद्ध कथा आहेत. तिथे कृष्ण आणि सुदामा एकत्र आहेत. कृष्ण हा एक राजकुमार आहे आणि सुदामा एक गरीब घरातला मुलगा आहे. तर अशा प्रकारे कॉमन एज्युकेशन जे आहे त्याची पद्धती आहे आणि तिथे मग जे सामाजिक त्याला शिक्षण मिळेल असं त्या शिक्षणाचा पक्का कोर्स असा नव्हता. गुरु प्रत्येकाच्या कुवतीनुसार प्रशिक्षण देत असे आणि साधारणतः एक 12 वर्ष चालत असे शिक्षण. तिथे येण्यासाठी गुरुकुलमध्ये पहिल्यांदा उपनयन समारंभ केला जाईल. उपनयन म्हणजे मुंजे ज्याला म्हणतो आपण, जनाऊ समारंभ, तो द्वितीय जन्म मानला जाईल आणि त्यामुळे ज्यांचा असा समारंभ झाला आहे त्यांना द्विज म्हणजे दोनदा जन्म दिले. पहिला जन्म आहे मनुष्य आणि आता हा दुसरा म्हणजे उपनयन संस्कार. त्यानंतर शिक्षण. संस्कारांचा विषय आला तर त्याच्यामध्ये शिक्षणाच्या संदर्भातला जो समावर्तन बरोबर हा संस्कार होता, शिक्षण समाप्तीचा, बरोबर आहे, तो अत्यंत महत्वाचा संस्कार समजला जायचा. त्याच्याविषयी काय ते? मग आता 12 वर्ष शिक्षण चालेल, त्यात गुरुची सेवा केली जाईल. अगदी लाकूड फोडण्यापासून गुरे सांभाळणे पासून अगदी स्वयंपाक करणं सगळ्याच गोष्टी. आणि मग मध्ये गुरु शिकवत प्रामुख्याने पाठांतर असेल, त्यात वेद उपनिषद यांचं पाठांतर केलं जाईल. आणि मग 12 वर्ष नातेवाईक, आई वडील नातेवाईक घ्यायला येतं तेव्हा मग अर्थात मग परीक्षाही घेतली जाईल आणि मग ती परीक्षा अशा प्रकारे गुरु घेत की तो क्लिअर होईल. कारण शेवटी घ्यायला आलेच असत, तो सगळा समारंभ असेल, समावर्तन. आणि मग त्याच्यामध्ये गुरु आपला संदेश देतं की सत्यम वद धर्मंच स्वाध्याय आमदा प्रमदहा, सत्याने चाल, धर्माचं पालन कर आणि अभ्यास करणं सोडू नको. आता त्यांना माहिती असेल की कधी होणार नाही याच्याकडनं, पण त्यांचं काम ते कर. आणि मग गुरुदक्षिणा दिली जाईल. मग प्रत्येक आपापल्या कुवतीनुसार ते देईल. कोणी फळं वगैरे देत, कोणी पैसे देतं, सुवर्ण देतं, त्यांच्या याच्यानुसार असेल. अशा प्रकारे ते तो समारंभ समावर्तन. त्याच्या शेवटी मग स्नान केलं जाईल. मग आपल्याकडे एखादं गोष्ट संपवताना, आता हा जो आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम, तो कसा संपवायचा, तर स्नान करून तुझ्या नावाने मी आंघोळ केली, तर स्नान केलं की मग स्नातक, स्नान केलेला. आजही हिंदी हा शब्द डिग्रीला बरोबर वापरला जातो, स्नातक. ओके. आता हे समावर्तन मध्ये एक गोष्ट ही पण होती की परत येत असताना विद्यार्थी आपलं छत्रचर्म ज्याच्यावर बसायचा, व्याघ्रचर्म आपण किंवा ज्याला पण छत्रचर्म, दंड ज्याच्यावर हात ठेवायचा, या सगळ्या गोष्टी गुंडाळून एक नदीमध्ये टाकणे किंवा अशी पण एक पद्धत होती असते. बरोबर आहे. कारण शेवटी आता पुढचा जो आश्रम असेल तो होता गृहस्थ आश्रम. मग आता ब्रह्मचर्य नावाप्रमाणे असा आश्रम होता की ज्यात बाकी कामं भावनेचा प्रश्न येत नव्हता. पण आता गृहस्थ आश्रमात प्रवेश करायचा म्हणजे मग ते ब्रह्मचर्याची जी लक्षणं आहेत ती सोडून घेऊन जाणं आवश्यक होतं. अशा प्रकारे जीवनाच्या विविध अवस्था आणि त्यानुसार एक आदर्श जीवन पद्धतीचा विचार त्यामध्ये केला. त्यात 4 पुरुषार्थ साध्य करण्याचा बरोबर आहे जो विषय. सर याच्यामध्ये असं नव्हतं होत की एका आचार्यांकडनं दुसऱ्या आचार्यांकडे, म्हणजे समजा एखाद्या आचार्यांचं शिकवणं आवडलं, जसं मॉडर्न काळात होतं, दुसऱ्या आचार्यांकडे माणूस जातो, मग त्यावेळेला गुरु अति पवित्र संकल्पना असते, तरी असं होत असे का? हो, नक्कीच. की भारतात गुरुचा महिमा आगाध आहे, गुरु शिष्य परंपरा खूप प्रचंड मोठी आहे, असं होई. पण मग पतंजलीने त्याला तीर्थ काको असं वापरलेलं. बरोबर. कावळ्यासारखा जो एकाच दुसरीकडे शिडवतो तिकडे पण जातो, अशाही गोष्टी होत असत नसेल. दुसऱ्याकडे याच्या संदर्भात गौतम बुद्धांनी पण आपले गुरु चेंज केले होते. सत्य शोधात निघाल्यावर लक्षात आलं की कोणा एकाकडे सत्य नाहीये, त्याने अनेक गुरु करून बघितले, सांख्य पद्धती, योग पद्धती वगैरे. पण शेवटी मग त्यांनी स्वतःचा रस्ता स्वतःच शोधला. पण शास्त्रांमध्ये सर गुरु शिष्यांच्या संबंधांवरती ती वन साइडेड प्रोसेस राहिली का, की गुरुच महान का शिष्याला पण काही स्कोप, त्या संदर्भात काही भाष्य केले गेले? त्या संदर्भात भाष्य केले गेले की गुरुने आपलं ज्ञान लपवून ठेवू नये, पूर्ण ज्ञान आपलं द्यावं. की शेवटी मग अंतिम कल्पना अशी आहे की गुरुची इच्छा काय असते, तर शिष्यात इच्छेत पराजय असतं, शिष्याच्या अजून पराभव व्हावा. मग त्याचं आलं की सगळं ज्ञान द्यायचं आणि इतकं चांगलं द्यायचंय की शेवटी त्याच्या अजून पराभव व्हावा. द्रोणाचार्य आणि अर्जुनाचा संबंध सांगता की गुरुंना पण फक्त मग ही जी परंपरा असं दिसतं की द्विजांनाच त्यांचा अधिकार होता. मग ती एकलव्याची कथा आहे की एकलव्याला तर काही शिक्षण मिळू शकलं नाही, मग त्यामुळे त्याचा स्वतःचा अभ्यास केला. मग असा सामाजिक भेदभाव सुद्धा आपल्याला दिसतो. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत आपण जे चर्चा करतो ते सर्व पुरुष शिक्षणाच्या बाबतीमध्ये, पण मग
प्राचीन भारताच्या सर्व ग्रंथांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये किंवा एकूणच नाटकांमध्ये आणि विविध साहित्यामध्ये पण 64 कला पारंगत स्त्री हा उल्लेख वेळोवेळी येतो. बरोबर. ती एक नेमकी काय सांगा? आता काय झालं की सुरुवातीला स्त्रियांना पण मुंजीचा अधिकार होता, उपनयन धारण करण्याचा जाणव, आणि मग त्यामुळे त्यांना शिक्षणाचा अधिकार असेल. आणि त्यातनं मग आपल्याकडे विदुषींची परंपरा आहे, कात्यायनी, गार्गी, मैत्री वगैरे. पण पुढे मात्र मग ते कमी होऊन त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी की ज्या एंटरटेनमेंट संबंधित असतील, विविध प्रकारची कौशल्य असतील, स्किल, आणि मग त्यातनं ही 64 कला नावाची कल्पना आली. आणि मग स्त्रियांनी त्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं. म्हणजे शिक्षण घ्यायचं नाही असं नाही, पण मुख्य शिक्षण हे पुरुषांकडे राहिलं. तेही द्विज तिघच आहेत, ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र नाही. आणि स्त्रिया शूद्रच मानल्या गेल्या, तर त्यांना पण हे मुख्य प्रवाह शिक्षण नाकारलं गेलं. पण मग विविध प्रकारच्या कला ज्या आहेत, 14 विद्या आणि 64 कला, ते त्याचा चित्र दिलं गेलंय. 64 कलांमध्ये दारू गाळणे ही सुद्धा एक कला आहे. ही पण एक कला आहे. त्याच्यात अशा इंटरेस्टिंग अनेक कला आहेत. इंटरेस्टिंग कला अनेक साऱ्या आहेत. दारू तयार करणे ही देखील एक कला आहे. त्या काळात मग महत्वाचे कुठले विषय शिकवले जातात? विषयांकडे येऊन आपण, म्हणजे विषय कुठले कुठले महत्वाचे त्या काळात? प्रामुख्याने वेदांगावरून भर होता, सांगितलं शिक्षा, कल्प, पण त्यातही व्याकरण आणि ज्योतिष्य यावर जास्त भरस आहे. म्हणजे व्याकरणावरती बरीच पुस्तकं, म्हणजे पाणिनींपासून पतंजलीपासून तर भरपूर सारी पुस्तकं, उत्कृष्ट व्याकरणाची पुस्तकं लिहिलेली. आणि ज्योतिष्याचं तर भारत हा कायमच केंद्र राहिला आहे, आजही आहे. ज्योतिष्य विद्येची आवड फार पूर्वीपासूनच आहे आपल्याकडे. त्यामुळे व्याकरण आणि ज्योतिष हे दोन विषय त्यातल्या त्यात महत्वाचे. पण मग असं नाही होतं सर, समजा एखाद्याने सांगितलं की मी विद्वान आहे, बरोबर, मग आता मी समजा म्हटलं की मी विद्वान आहे प्राचीन भारतात, पण ते चेक कसं होणार? त्या संदर्भात काय व्यवस्था? बरोबर आहे. अशा संदर्भात काय परंपरा होती की धर्मार्थ चर्चा होत असे, शास्त्रार्थ होत असे, आणि त्याच्यामध्ये विद्वान समाजासमोर बसत आणि वाद चाले, आणि त्याच्यामध्ये मग वादे जायते तत्वबोध बोधे बोधे भासते चंद्रचूडा. बरोबर आहे. काही परिषदा पण होत्या ना सर, की चेक करण्याच्या विद्वान धर्म परिषद असत, जिथे अशा प्रकारची चर्चा होत असे, निर्णय घेतले जात असत. आणि मग या सगळ्यांना पुढे मग पुढच्या काळात असं होतं की सगळ्यांना खुलाही होता, जातीनं पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान. तलवार जी आहे ती मॅन पडे रहे तलवार, असं म्हटलंय. बरोबर. आपली ही जी आधुनिक संकल्पना आहे, सार्वजनिक पाठशाळा ज्या आपल्याला आता दिसतात, मग ही संकल्पना नेमकी केव्हापासून सुरू झाली? आता काय बघितलं की सुरुवातीला शिक्षण हे तसं मर्यादित होतं, स्त्रियांना पण देत नव्हते, आणि शिवाय पुरुषांमध्ये फक्त द्विजांना. मात्र जेव्हा बौद्ध आणि जैन आले, त्यांचं मात्र समावेशक सूत्र होतं, हे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. की खुद्द गौतम बुद्धाचा शिष्य जो आहे आनंद, तो पेशांकडे जाऊन राहिला होता, आणि त्यांनी बुद्ध धर्माकडे आणलं होतं. तेवढी त्यांची विजन आणि हे होती. आणि त्यामुळे मग त्यांचे जेव्हा विहार मोठे झाले, त्या विहारांमध्ये शिक्षण दिलं गेलं, ते जास्त समावेशक ठरलं, आणि त्यात त्यांनी सगळ्यांसाठी खुलं गेलं. आणि सार्वजनिक शिक्षण हा प्रकार त्यांनी जास्त चांगल्या प्रकारे पुढे आणला. म्हणजे सार्वजनिक पाठशाळांची सुरुवात आपण ज्याला म्हणता ती बौद्ध विहारांमध्ये, बरोबर, सार्वत्रिक शिक्षणाची सुरुवात, याच्यामध्ये भेदभाव नव्हता, सुरू झाली. आता येऊयात आपण जो महत्वाचा मुद्दा आहे विद्यापीठांचा. बरोबर, आपण शिक्षणाविषयी जनरल चर्चा केली की विविध संकल्पना, कसं शिक्षणाचं स्वरूप होतं वगैरे, पार्श्वभूमी. जी महत्वाचे 2-3 विद्यापीठ आपण जे पाहूयात, त्यातलं सर्वात प्राचीनतम, ज्याला आपण भारतातलं तर प्राचीनतम होतं, कारण जगातल्या प्राचीन विद्यापीठांपैकी एक असलेलं तक्षशिला विद्यापीठ. बरोबर. तक्षशिला विद्यापीठाविषयी, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेविषयी आपण थोडं काही सांगा. एक तक्षशिलेचं स्थान आपण बघितलं तर ते अत्यंत महत्वाचं आहे. की आजच्या पाकिस्तानमध्ये नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स जो आहे, त्याला ते आता खैबर पख्तूनख्वा म्हणतात, तिथे एक ठिकाण आहे खैबर खिंडीच्या जवळ. म्हणजे थोडक्यात तक्षशिला म्हणजे काय तर भारतामध्ये परदेशी लोकांनी एंटर केली की पहिलंच ठिकाण आहे, किंवा इकडं बाहेर जातानाचं ठिकाण आहे. इथे व्यापारी लोक नाही भेटत. तक्षशिला हा भारताचा सर्वात प्राचीन महामार्ग, उत्तरापथ, त्याच्या सुरुवातीचा पॉईंट आहे. तक्षशिला ते तामलुक उत्तरापथ, आता ग्रँड ट्रंक रोड ओळखला जातो. मग त्या तक्षशिलाचं स्थानच बघण्यात आहे की अनेक ठिकाणचे व्यापारी भेटत एकमेकांना, आणि तिथेच हे बौद्ध भिक्षू असत. आणि मग त्यातून काय झालंय की त्यांचे एकमेकांचे इंटरॅक्शन बनलं, त्यांनी दान द्यायला सुरुवात केली, आणि त्यातनं हा तक्षशिला विद्यापीठ उभं राहिले, मोठं विद्येचं केंद्र म्हणून ते प्रसिद्ध झालंय. फक्त हे रेसिडेन्शियल नसावं असं वाटतंय, त्यात तिथेच गावाचे लोक राहत शहरामध्ये, आणि मग दिवसभर अभ्यास करत. त्याच्यामध्ये शिक्षणाचं काही, आता ते 2-3 समजा विद्यापीठ संकल्पना पहिल्यांदा, शिक्षणाचं सुरुवातीचं वय, त्याच्या संदर्भातलं शुल्क, त्याच्यामध्ये प्रवेश कोणाला दिला जायचा, या संदर्भात काही गोष्टी निश्चित. विद्यापीठ आल्यामुळे काय झालं की काही गोष्टी ठरल्या की जसं 16 हे मिनिमम वय असलं पाहिजे, किमान वय, किंवा मग फी पण असेल 1000 कारशापण फी त्यांनी
ठेवली आहे. काही विद्यार्थ्यांना ती फीचं देणं जमत नसे, पण त्यांच्याकडे रात्रशाळा चालवत नव्हतं. रात्री शाळेची ती रात्रशाळेची व्यवस्था करून त्याला शिक्षण दिलं जाईल. आणि इथे मग सगळ्यांना समान प्रवेश होता. अगदी राजे राजपुत्र असत नाही, अगदी गरीब घरातले पण असत. परंतु ही जी द्विजची जी संकल्पना आपण बरोबर चर्चा आहे. केली, तर याच्यात सर्वांना म्हणजे द्विज नाही, वर्गात द्विजांना शूद्रांना पण होता. होता. की चांडाळांना प्रवेश नाकारला होता, असा स्पष्ट उल्लेख आहे की चांडाळ शब्द सर वेळोवेळी म्हणजे लहानपणापासून बऱ्याचदा आई पण म्हणते चांडाळा असा वागू नकोस वगैरे, हा शब्द बऱ्याचदा वापरला गेलेला बरोबर आहे आहे. विविध प्रकारे. तो नेमकी संकल्पना प्राचीन भारताचा त्याला जो अँगल आहे, ती चांडाळ ही संकल्पना नेमकी काय? विवाहांमध्ये अशी कल्पना आहे की सजातीय विवाह झाले पाहिजे. सजातीय म्हणजे त्याच वर्णामध्ये, पण तसेच होत असतच नाही. ते कधी कधी तर ब्राह्मण स्त्री आणि सुशूद्र पुरुष यांच्यात विवाह होईल. मग त्यांचं जे अपत्य आहे ते म्हणजे त्याला चांडाळ, जे अजिबात मान्य नसलेला विवाह. अजिबात मान्य नसलेला विवाह, ज्याला प्रतिलोम विवाह म्हटलं गेला आहे. पण सर या वर्षीच्या युपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता की उपनिषदांमध्ये नीतिकथा स्टेटमेंट होतं की ते नाहीये नीतिकथा, परंतु मग याच्यामध्ये आपल्याला जाबालोपनिषद जे ते याला अपवाद ठरतं की जाबालोपनिषदाची ती स्टोरी जी होती, जो चांडाळ होता पण तरी सुद्धा त्याने एक उपनिषद लिहिलं, ती जाबालाची कथा. याचा अर्थ कोणी प्रगती करू शकत होतं, सपोज जरी तो चांडाळ वर्णात असला तरी सुद्धा. बरोबर आहे. तर ते होतं. तक्षशिला विद्यापीठामधले महत्वाचे विषय कुठले होते सर शिकवण्याचे, त्यांचा कशावर भर? तक्षशिला विद्यापीठामध्ये व्यापक विषय घेतले जातात, ज्याच्यामध्ये अगदी म्हणजे व्याकरण ज्योतिष्यता आहेच, पण त्या पलीकडे वेदांचा अभ्यासही केला जाईल. आणि त्याशिवाय आता हे जे बौद्ध ग्रंथ आलेले होते, बौद्ध कल्पना आल्या होत्या, जैन कल्पना आल्या होत्या, आणि असे जवळजवळ 62 संप्रदाय त्या काळामध्ये होते, त्यांच्या विविध संकल्पनांचा अभ्यास तक्षशिलामध्ये केला जाईल. तक्षशिलेचं नाव आलं म्हणजे मौर्यांच्या काळामधला जो प्रसिद्ध वैद्य होता जीवक, डॉक्टर जीवक आपण म्हणतो. जीवकाची जी कथा आहे की तो एका गणिकेचा पुत्र होता आणि तो सालवती गणिकेचा पुत्र, आणि 1 वर्ष प्रवास करून तो तक्षशिलेला गेला, त्या ठिकाणी शिकला आणि मग तिथून परत आला. तो अवंतीच्या चंडप्रद्योताचा पण वैद्य होता, बिंबिसाराचा पण वैद्य होता, आणि बुद्धांचा पण वैद्य तो होता. मग ती जी कथा आहे तो त्याची थोडस त्याच्या बाबतीत सांग की ते चिकित्साच्या बाबतीत सगळ्या विद्यापीठांमध्ये चिकित्सा शास्त्राचं महत्व खूप होतं आणि खूप चांगल्या बरे त्या काळामध्ये अशा प्रकारचे म्हणजे जंगली प्राण्यांचे हल्ले, साप चावणे वगैरे, त्यामुळे मग तक्षशिला आणि पुढे नालंदामध्ये पण प्रत्येक विद्यार्थ्याला चिकित्सा शास्त्र शिकणं हे अनिवार्य होतं, ते शिकायलाच पाहिजे म्हणजे. पण त्याचे वेगळे एक ब्रांच पण होते, आणि त्यामुळे हा जो होता जीवक, तो त्यातला एक प्रख्यात जीवन देणारा या अर्थाने जो जीवक आहे, आणि तो विशेष म्हणजे बालरोग तज्ञ होता. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण पण ब्रांचेस होत्या समजा, त्यात बालरोग की जगाची तो ग्रॅज्युएट झाला तिकडनं तक्षशिलेमधनं. त्याची शेवटची परीक्षा अशी होती की तो तक्षशिलेच्या आजूबाजूला 1 योजन फिरला, आणि तिथे ज्या काही औषधी त्याला सापडल्या तो घेऊन आला, आणि प्रत्येकाचा त्याने काही ना काही उपयोग आहे हे दाखवून दिलं. म्हणजे थोडक्यात एकही मुळी, एकही वृक्ष असा नाही की ज्याचा औषधी उपयोग नाही, काही ना काही. संस्कृत सुभाषित निघाले, नामंत्र मूलम नास्ती नास्ती मूलम औषधम. त्याचा कुठला शब्द नाही की ज्याच्यापासून मंत्र बनत नाही, आणि असं कुठला वनस्पती नाही किंवा जडीबुटी नाही की झाड नाही की ज्याच्यापासून काही उपचार होऊ शकत नाही किंवा औषधी बनू शकत. तक्षशिला विद्यापीठातले काही प्रसिद्ध विद्यार्थी आणि काही प्रसिद्ध आचार्य आपल्याला सांग, म्हणजे काय सांगतो? तक्षशिलाचं नाव घेतलं तर सर्वात प्रसिद्ध म्हणजे चाणक्य जे होते, आचार्य होते, कौटिल्य, आणि खुद्द चंद्रगुप्ताला ते घेऊन गेले होते. अशी कथा आहे की तो पण तिथे काही विद्यार्थी होता. तसे आपण जीवकता बघितलाच. त्याशिवाय कौशलचा राजा, कौशल्य नरेश प्रसेनजित, त्याचं शिक्षण तिकडे झालं होतं. किंवा पुढे जाऊन असंग नावाचा प्रसिद्ध विद्वान आहे, वसुबंधू आहे, दोघांनी महायानमध्ये महायान धर्मात मोठं काम केलं, त्यांचं इथेही तक्षशिलेचं. असं तक्षशिलेने खूप मोठा वारसा भारताला मागे ठेवलाय असं म्हणतात. आणि त्यांच्या मग प्राध्यापकांमध्ये नंतर मग चाणक्यच बहुतेक प्रसिद्ध की चाणक्यांसोबत अजून बाकीचे चाणक्यांचं आपण बघितलं की हे सगळेच लोक म्हणजे वसुबंधू असेल किंवा पंचतंत्राचं लिखाण करणारे आचार्य विष्णू शर्मा आणि विष्णुगुप्त, हा जो फरक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की विष्णुगुप्त आणि विष्णू शर्मा हे 2 लोकांमधला अर्थशास्त्र जे सापडलं आहे त्याच्यामध्ये विष्णुगुप्ताचाही उल्लेख येतो. असं म्हणलं की अर्थशास्त्राचा लेखक म्हणजे विष्णुगुप्त नावाचा पण मोठे होता, म्हणजे चाणक्यांचं नाव आपण विष्णुगुप्त असंही मानलं जातं. आणि एमपीएससीने याच्यावरती सर एक प्रश्न विचारला होता की चाणक्यांची 3 नावं सांगितलं त्यांनी, कौटिल्य, विष्णुगुप्त आणि पक्षील स्वामी. हे 3ही नावं त्यांनी पर्यायांमध्ये दिले होते. मौर्य काळामध्ये समजा आता आपण गव्हर्नमेंट शाळांना निधी देतो आणि शिक्षकांना पगार देण्याचं काम शासकीय शाळांमध्ये गव्हर्नमेंट केलं जातं, तशी काही व्यवस्था त्या काळात होती. निश्चित मौर्यांनी काय केलं होतं
की अशा प्रकारे शिक्षण संस्थांना त्यांनी स्पॉन्सर केलं होतं. बरं. आणि मग त्याला पूजा वेतन असं म्हटलं जाईल. नावाचा शब्द पूजा वेतन असं होतं की त्याचा पगार दिले जात नाही. त्यामुळे वेलफेअर स्टेट जी कल्पना आहे, कल्याणकारी राज्य, भारतात खऱ्या अर्थाने मौर्यांनी रुजवली आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांनी शिक्षण संस्थांचा प्रसार केला. जेव्हा तक्षशिला एक विद्यापीठ होतं, आता ते तर लांब होतं समजा, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त समजा तक्षशिला सोडून इतर ठिकाणी काही एज्युकेशनच नव्हतं असा भ्रम निर्माण होऊ शकतो. तसं काही होतं का? काही बाकी ठिकाणी मधल्या काही काळामध्ये भरपूर विद्यापीठ आली, विशेषतः मगधमध्येच नालंदा जिल्ह्यातच तेल्हारा एक मोठं विद्यापीठ एका उद्याला आलं. त्यामुळे मग मौर्यांच्या काळानंतर तेल्हारा मोठं होतं, किंवा अगदी पाटलीपुत्र खुद्द जे आहे ते एक मोठं विद्यापीठ होतं, किंवा उज्जैनी जे आहे ते रुद्रदामन हा जो प्रसिद्ध शक राजा होता त्याच्या काळामध्ये हे जे आहे उज्जैनी ते एक प्रसिद्ध केंद्र म्हणून उदयाला आले. त्यामुळे संस्कृतचाही विकास त्या काळात झाला. शुद्ध संस्कृत मधला पहिला लेख त्यानेच दिलाय. रुद्रदामांच्या काळात बरोबर. तेवढी प्रगती झाली. हे इंटरेस्टिंग आहे की शक राजा होता बाहेरून आलेला बरोबर आणि संस्कृत मधल्या सर्वात सुरुवात त्याने केली. बरोबर. तक्षशिला विद्यापीठाविषयी आपण सांगोपांग चर्चा केली हो. डिटेलमध्ये. आता आपण जे आपलं महत्वाचा विषय की त्याचं रिज्युनेशन केलं गेलं आणि उद्घाटन केलं गेलं बरोबर. प्राचीन परंपरा ते म्हणजे नालंदा विद्यापीठ. बरोबर. त्याला महायान पंथाचं ऑक्सफर्ड आणि काशीचा रायव्हल, बरोबर. काशीचा प्रतिद्वंदी म्हणून पण त्याला ओळखलं जायचं. त्या विद्यापीठाविषयी त्याचं स्थान, त्याचे संस्थापक आणि काही महत्वाच्या गोष्टी ते सांगितलं की ते मगधमध्ये ऑलरेडी तेल्हारा होतच. नालंदाच्या उद्याचं एक विशिष्ट तात्कालिक कारण घडलं. काय झालं की तक्षशिला विद्यापीठ जे आहे त्याच्यावर हुणांनी आक्रमण केलं आणि हुण अत्यंत रानटी होते. त्यांनी संधीच दिली नाही बौद्धांना काही समजवायची आणि त्यांनी उद्ध्वस्तच केलं आणि त्यामुळे हजारो तो भिक्षू मारले गेले. पण जे उरले ते गुप्तांकडे आले की आम्हाला काहीतरी तुम्ही हे करा, स्थान द्या. आणि त्यानुसार कुमारगुप्त चक्रादित्य नावाची पदवी होती त्याने लीड घेतला आणि अशा प्रकारे मग आणि त्यात असं दिसतं की गुप्त राजे जरी वैष्णव धर्माचे फॉलोअर असले तरी त्यांनी बौद्धांना विद्यापीठ काढून दिले आणि त्यात तक्षशिलेचं स्थान संपलं. पण तेच आता मग नालंदाकडे प्रवर्तित झालं आणि त्यातून नालंदा पुढे विख्यात झालंय असं म्हणून दिसून येईल. एकूणच आपल्या म्हणजे युपीएससीच्या बाबतीने जर बोलायचं झालं तर हा प्रश्न आर्ट अँड कल्चर मध्ये एकदा डिटेलमध्ये विचारला गेला. तक्षशिला आणि नालंदा या दोन विद्यापीठांच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक होता आणि एकूणच नालंदा ज्याला आपण म्हणता येईल की आधुनिक विद्यापीठांच्या कडे जाणारं होतं आणि त्याच्या तुलनेने तक्षशिलेपेक्षा नालंदा हे अधिक जवळ आहे आपल्या आजच्या आधुनिक विद्यापीठांना. तर मग त्या प्रश्नाच्या संदर्भात काही किंवा त्या संदर्भात मेन फरक असं होता की तक्षशिलेचा मेन काळ होता त्याच्या काळामध्ये जमीन दान देण्याची पद्धत नव्हती. त्या काळात मग पैसे देत व्यापारी वगैरे ते राजावर पैसे देत आणि त्यातनं ते झाले. पण पुढे सातवाहनांच्या काळापासून भारतामध्ये जमीन दान देण्याची पद्धत निर्माण झाली. पुढे तर गावाच्या गावं दान द्यायला लागली. ही सामूहिक पद्धत होती. पण त्याचा एक प्रकारे विद्यापीठाला फायदा झाला की ज्या गावं भेट मिळाली त्यामुळे महसूल स्थिरपणे मिळाला. त्या गावांचा जो भोग आहे किंवा कर तो यांना मिळत असे आणि त्यामुळे मग ते स्थिर झाले आणि त्यामुळे नालंदाला खुद्द हर्षवर्धनने गाव दिले की धर्मपाला जो पाल राजा होता पालराजा त्याने गाव दिले. पालांचं विशेष प्रेम राहिलेलं नालंदावरती. नालंदावर होतं. अगदी इंडोनेशियाचा राजा होता बालपुत्र देव त्याने देणगी दिली आहे. असं धनिक लोक राजे देशातल्या देशाबाहेरचे त्याच्यामुळे स्थिर झालं. नालंदा हे रेसिडेन्शियल विद्यापीठ होतं प्रॉपर. खूप मोठा कॅम्पस, हजारो विद्यार्थी, हजारो खूप सारे शिक्षक, अनेक विषय आणि यामुळे मग त्यांचं वैशिष्ट्य असं होतं. आणि त्यांनी परंपरेला एक प्रकारे आव्हान पण दिलंय की कुठल्या अर्थाने की त्याच्या आधीच्या काळामध्ये संस्कृत शिकल्याशिवाय ज्ञान नव्हतंच. संस्कृत ही शिक्षणाची भाषा होती. पण नालंदामध्ये पाली शिकणं अनिवार्य होतं. यांनी आपली पूर्ण जी पद्धत आहे शिक्षणाची ती पाली आधारित ठेवली आहे. पॅरो सिस्टमच उभी केली शिक्षणाची असं म्हणता येईल. आणि शिक्षण एकूणच जे द्विजचा जो प्रकार होता शूद्रांना शिक्षण जे तक्षशिलेत नाकारलं गेलं होतं बरोबर ते तो विषय इकडे आता नाहीये. इथे सगळ्यांसाठी खुला आहे. अर्थात परीक्षा आहे आणि ती अवघड परीक्षा. अवघड 10 पैकी काहीतरी 3-4 लोकच त्याच्यामध्ये क्वालिफाय करू शकत असं. एक्झॅक्टली. द्वारावरच द्वारपालक उभा असेल, विद्वान असेल, व्यवस्था आणि ते परीक्षा देत विचार हा सिद्धांत काय, त्यात काय म्हटलंय, ते काय आहे. एवढी कठीण परीक्षा असे की युएनसीने म्हटलंय की नालंदाच्या दरवाज्यांवर कायम चिखल असतो. का चिखल? तर हे सगळे सकाळी सकाळी येत परीक्षेला आणि ते फेल होत. फेल झाले की धाय मोकून रडत आणि त्याच्या असूनमुळे तिथे चिखल असतं. इंटरेस्टिंग असं की असे सगळेच आपापल्या देशात काय परत जात नसत. काही तर जवळच्या नालंदा शहरात राहत काही वर्ष आणि मग आपल्या देशात परत जाऊन सांगत की आम्ही नालंदामधनं ग्रॅज्युएट झालो आणि मग त्यांना मोठ्या चांगली मुलगी मिळेल, मान मिळेल. आताच्या काळात जशा बऱ्याच गोष्टी चालतात त्याही काळात होत्या. म्हणजे नालंदात शिकलोय म्हणजे नालंदा विद्यापीठाचं नाव सुद्धा मोठं होतं की कोण विचारणार.
आणि मग सर याचं सगळं आता एवढं मोठं स्ट्रक्चर, हजारो विद्यार्थी, शेकडो शिक्षक, कंपाऊंड स्ट्रक्चर पूर्ण, याचा सगळा खर्चाचं जे काही यंत्रणा होती ती मग प्रॉपर जे आता तुम्ही सांगितलं जे शासकांतर्फे बरोबर. त्यात अजून काही म्हणजे व्यवस्था होती का त्याची काही? नाही, मग हे सगळं काय होतं की ना, शेतजमिनी दिल्या होत्या, त्या हे स्वतः कसत पण म्हणजे आता गावांचा भोग महसूल तर होताच, शिवाय शेतजमिनी पण दिल्या होत्या, तर हे स्वतः कसत आणि त्यातनं पीक पण काढत. आणि शिवाय मग हर्षवर्धनाने नालंदा सेल्फ सरबतीमधून सस्टेन दिली. व्यवस्था त्यांची होती. पूर्ण सेल्फ सस्टेन व्यवस्था होती. नालंदा शब्द जसं तक्षशिला म्हटलं की जीवक आठवतात आणि आपले चाणक्य आठवतात. बरोबर आहे. नालंदा म्हटलं का सर्वात महत्वाचा शब्द आठवतो म्हणजे युआन शॉ. युएन सांग. तर युएन सॅंग जे होते तर त्यांच्याविषयी नालंदा आणि युएन सॅंग यांचा परस्पर संबंधाविषयी काही नाही, म्हणजे म्हटल्याप्रमाणे की नालंदामुळे युएन सॅंग प्रसिद्ध झालाय की युएन सॅंगमुळे नालंदा नालंदा प्रसिद्ध झाली हे असं तो प्रश्न इतका आहे. संबंध जवळच आहे हो. की खुद्द युएन सॅंगने नालंदा ऐकलेलं होतं. चायनामध्ये, चीनमध्येही त्या काळामध्ये नालंदाची चर्चा होती. आशियातली एक प्रख्यात विद्यापीठ होतं. अगदी कोरियातनं लोक आहेत, श्रीलंकेतनं येतं, इंडोनेशियामधनं येतं. त्यामुळे आत्ताचं विद्यापीठ जे आहे ते नालंदा ट्रेल म्हणून त्याचं हे केलंय. बरोबर. की वेगळ्या देशाने एकत्र येऊन साऊथ ईस्ट एशियातल्या त्यांनी पैसे कॉन्ट्रीब्युशन करून ते उभं केलंय. हे वैशिष्ट्य आहे, कारण सगळ्यांचं तिथे योगदान आहे आणि सगळ्यांचं मिळून आहे. तर मग म्हणूनच मग त्याचं ज्ञान घेण्यासाठी ती खास आस होती युएन सॅंगला. त्याला भारतात प्रकाशमणी असं म्हटलंय. हो, प्रकाशमणी नावाचा शब्द त्याला भारतीय साहित्यात होता. बरोबर आहे. मग तो आलाय आणि त्याने भारतात 10 वर्ष काढली, नालंदामध्ये 3 वर्ष त्याने काढली. त्याला शीलभद्र नावाचे कुलपती होते. मग त्यांच्याबद्दल त्याने म्हटलं की ते सत्य आणि धर्म याचं उत्कृष्ट उदाहरण होतं आणि त्यांच्याला माणूस बघितलाच नाही कधी. त्यामुळे त्यांचं कॅरेक्टर अगदी उच्च आहे. असेच लोक फक्त कुलपती म्हणून तिथे नालंदामध्ये असत. जसं जर्मनीच्या विद्यापीठांच्या बाबतीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळामध्ये म्हणायचे की एकदम सांगोपांग चर्चा चालू आहे, कोणी फिजिक्सचा एखादा प्रॉब्लेम लिहून गेला का बाकीचे लोक ते रात्रीत मग सॉल्व्ह करा वगैरे, अशा सारखा जो काही एकदम कॉम्पिटेटिव्ह जे नेचर होतं ते नालंदामध्ये, त्या संदर्भात युएन शॉंची एक स्टोरी सांगितली जाते. ती स्टोरी कुठली? ते तो असं माहोल असा होता की एक स्पर्धा असेल आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन पण होतं. पण एकदा काय झालं की पुढे जात एकाने काय केलं की 40 सिद्धांत लिहिले आणि ते नालंदाच्या दारावर लावून टाकले आणि जे कोणी याचं काही खोटं आहे असं दाखवून देईल तर मी माझं डोकं देईल, असं एवढं आहे. पण इंटरेस्टिंग असतं की खुद्द युएन सॅंगनेच ते उत्तरं दिली सगळी आणि कुठे दाखवून दिली. मग आता हा माणूस एकदम हे झाला, पण युएन सॅंगचं मन मोठं होतं, त्याला माफ केलं आणि याने तर नालंदा शिष्यत्व पत्करलं युएन सॅंगचं आणि अशा प्रकारे तो इश्यू सुटला. आपल्या विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या चर्चा सध्या झाल्या पाहिजे. त्याच्यावर त्या विद्यापीठांवरून प्रश्न येतो की जसं आता जेएनयू आणि सरकारचा संघर्ष चालत असतो, सरकार जेएनयूला वाटतं की म्हणजे सरकारला वाटतं की जेएनयूने किंवा बाकी जे कोणी विद्यापीठ असतील जे आपल्या विरोधात सपोज जात असेल त्यांनी आपल्या बाजूने बोलावं. एकूणच प्रत्येक सरकारला वाटत असेल की विद्यापीठांनी आणि विद्यापीठ थोडीशी क्रांतीची केंद्र म्हणूनच आधुनिक काळामध्ये समजली गेली विविध देशांमध्ये. त्या काळामध्ये पण असं विद्यापीठ आणि सरकार यांचा काही परस्परांमध्ये संघर्ष होता? निश्चित. राज्यकर्त्याची इच्छाच असते की विद्वान लोकांनी आपल्याला मान्यता द्यावी, आपलं गुणगान करावं. आणि तसं नाही केलं तर मग खान मार्केट गँग, तुकडे गँग असं त्या प्रकारची पद्धत आहे. मग तो इश्यू त्या काळात पण होता की जो स्थानिक राजा होता नालंदाच्या इथला तो आला होता नालंदामध्ये आणि त्याने सगळं हे केलं की माझ्या बाजूने बोला, माझं हे करा. कुलपतींनी सगळं ऐकून घेतलं आणि मग ते उभे राहिले आणि त्याने हातच जोडले. ते उभे राहून हात जोडल्याबरोबर हजारो भिक्षू जे होते ते सगळे उभे राहिले आणि हात जोडले, पूर्ण सायलेन्स. पण भारतामध्ये अशा वेळी उभं राहून हात जोडण्याचा अर्थ होतो तुम्ही आता निघा. राजाला ते अत्यंत अपमानास्पद वाटलं आणि तो ताडताड निघून गेला. पण एवढी होती म्हणजे जी आज जेएनयू मध्ये पण आहे. असं विद्यापीठांनी करणं अपेक्षित पण आहे. काही वेळेला प्रश्न असे विचारले जाते की अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय या सगळ्या गोष्टींमध्ये पडावं. जेवढाही क्रांती आतापर्यंत हाच प्रश्न रशियन राज्यक्रांती असो किंवा फ्रेंच राज्यक्रांती असो किंवा बाकीच्या राज्यक्रांती, भरपूर मोठा सहभाग विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनीच घेतलेला आहे. त्यांनीच त्याला नेतृत्व दिलंय, त्यांनीच त्याला आयडिओलॉजिकल बेस दिलेला आहे. असं म्हटलं तर क्रांती झाल्याच नसतं. बरोबर. जे काय त्यानंतर नालंदाच्या बाबतीमध्ये नालंदाविषयीची आपली चर्चा अतिशय डिटेल झाली. नालंदानंतर एक महत्वाचं जे आता एक बौद्ध, जसं आपण तक्षशिला म्हणू की वैदिक साहित्यामधलं किंवा वैदिक धर्मावरती जास्त बेस्ट असणारं विद्यापीठ होतं, तसं नालंदा हे बौद्ध धर्मापासून प्रभावित आणि इव्हन जास्त करून बौद्ध धर्माचा अभ्यास करणारा आणि त्याच्याच अनुषंगाने बाकी विषयांचा अभ्यास करणारं विद्यापीठ होतं. तसं जैन धर्माच्या बाबतीमध्ये जे एक विद्यापीठ होतं की जे जैन धर्मापासून प्रभावित होतं आणि एकूणच त्यांना फोकस करून आणून बाकीच्या विषयांचा अभ्यास करणार ते म्हणजे वल्लभी विद्यापीठ गुजरातमधलं. त्या संदर्भात काहीतरी गुजरातमध्ये मैत्रक नावाचे स्थानिक राजे होते, त्यांची राजधानी होती वल्लभी आणि त्यांचा सपोर्ट होता आणि त्यामुळे हे वल्लभी एक मोठं शिक्षण केंद्र म्हणून गुजरातमध्ये उभं राहिलं.
हे मैत्रक राज्य प्रामुख्याने जैन धर्म असं प्रवसल्याने वल्लभी हे जैनांचं पण केंद्र होतं आणि बौद्धांचंही होतं. बौद्धांमध्ये हिनयान जो संप्रदाय आहे त्यांचं प्राबल्य तिथे होतं. तर नालंदामध्ये मात्र महायान यांचं मोठं प्राबल्य तिथे होतं. तर मग वल्लभीमध्येही सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जैन जो धर्म आहे त्याचे दोन प्रमुख पंथ आहेत, श्वेतांबर आणि दिगंबर. त्याच्या श्वेतांबरांच्या 2 परिषदा झाल्या, धर्म परिषदा. त्यातली दुसरी जी झाली ती वल्लभीला झाली. ती महत्वाची परिषद ती एकदम महत्वाची आहे. समजली जाते पहिल्यापेक्षा. आणि जे काही प्रमुख धर्मग्रंथ निर्माण झाले ते सगळे वल्लभीमध्ये निर्माण झाले. जैनांच्या 12 अंग उपांगांचं सगळ्यांचं संकलन पुढे या वल्लभीचं त्याला अरबांनी आक्रमण करून ते नष्ट केले. ते नष्ट करण्याच्या मुद्द्यावर आपल्याला नालंदाचं पण पाहावं की नालंदा, बरोबर. त्यानंतर विक्रमशिला, उदंतपुरी, सोमपुरी ही विद्यापीठ या सगळ्यांचा एकूणच नष्ट होण्याचा जो काही प्रकार आहे त्या संदर्भात थोडंसं त्याचा वाद आहे की भक्ती अर्जुन खिलजीने जे आक्रमण केलं बंगालवर चाललं होतं सैनिक, त्याच्या मागे बॅकिंग नव्हतं, सुलतान त्याला बॅकिंग करत नव्हता, त्याच्या रिस्कवर चाललं होतं. त्यामुळे काही लोक म्हणतात की त्याला जो धोका वाटला तिकडनं, मोठ्या मोठ्या भिंती, त्याला तटबंद्या येतात आणि मग आक्रमण किल्ला समजला, असंच एक किल्ला समजला असं किल्ला समजला. काही लोकांचं म्हणणं की नाही, त्यांचा असंही विद्येला विरोध होता. मग तसं एक थिअरी, पण त्याने या सगळ्याच विद्यापीठाला आक्रमण केलं हे खरं आहे. आणि खुद्द नालंदामध्ये तर धर्मयज्ञ नावाचं खूप मोठं ग्रंथालय होतं, त्याचे विविध रत्ननिधी वगैरे भाग होते. ग्रंथालयाची अनेक पुस्तकं होते आणि खूप मोठं ग्रंथालय म्हणून ते प्रसिद्ध. मासिक कथा आहे की मग 3 महिने जळत होते पुस्तकं, इतके ते पुस्तकं होते म्हणजे. आणि ते खूप महान ज्ञान होतं, पण त्या काळाचा प्रिंटिंग प्रेस नव्हता आणि त्यामुळे मग ते हस्तलिखित असल्यामुळे बरेचसे चांगले ग्रंथ, ते आज बरेचसे ग्रंथ आपल्याला मिळतात ते चीनमध्ये घेऊन गेले, येऊन साईन तिबेटमध्ये लोक घेऊन गेले, मग ते रिकव्हर झाल्यामुळे आपल्याला ते ज्ञान परत मिळालं असं पण. वल्लभी विद्यापीठानंतर जो नंतरचा काळ आहे, एकूण त्याच्यानंतर विक्रमशिला आणि एकूणच इतर सर्व शैक्षणिक केंद्रांविषयी आपण एकूणच एक प्रश्नांमध्ये आपण हे तर प्रमुख केंद्र होते. विक्रमशिला जो आहे ते धर्मपालेने स्थापन केलं, पालराजा, त्याचं एक पदवी होती विक्रमशिला, म्हणून त्याला विक्रमशिला. हे विक्रमशिला का स्थापन होती, कथा अशी आहे की काय झालं की त्या काळात तंत्रमार्ग वाढायला लागला आणि खुद्द नालंदामध्ये मुद्द्यावर वाद झाले. तंत्रमार्गाला कितपत म्हणजे जे लोक आता तंत्रमार्गाकडे आकृष्ट झाले होते त्यांनी धर्मपालाची विनंती केली आणि त्यातनं हे विक्रमशिला स्थापन झालं स्वतंत्र. आणि त्यातनं हे बौद्धांमध्ये तंत्रवाद वज्रयान पंथाचं प्रमुख केंद्र ठरलं. आणि त्यामुळे या विक्रमशिलामधूनच तिबेटी जो वज्रयान पंथ आहे त्याचा उदय इकडेच झालाय. तिबेटी लिपी जी आहे ती पण इथे साकारली आणि मग ते तिकडे तर तिबेटशी त्या काळात सुद्धा खास संबंध विक्रमशिला निर्माण झाला. तिबेटी विद्यार्थ्यांसाठी वेगळ्याच सोयी होत्या विक्रमशिलामध्ये, इतकं जवळचा संबंध निर्माण. आणि इथलेच जे काही दीपांकर आतिश म्हणून त्यांनीच तिबेटमध्ये जाऊन पण प्रचार केला. राजाने विनंती केल्यावर तिकडे गेले, तिकडे असताना तिथले प्रचार केला वज्रयान पंथाचा. तिबेटी भाषेमध्ये 200 ग्रंथ त्यांनी दिले, असं महाविद्वान. एकूणच तिबेटला बौद्ध धर्मामध्ये परिवर्तित करणे आणि त्यांची वाढ घडवणे याच्यामध्ये मोठा वाटा विक्रमशिलाचा राहिला. बरोबर. इतर शैक्षणिक केंद्रांविषयी काय सांगता येईल एकूणच? मग नंतरच्या काळात उज्जैनी इथं होतंच, पाटलीपुत्र होतं, दक्षिणेमध्ये कांची जे होतं ते एक मोठं शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे पल्लवांचा सपोर्ट होता आणि त्यामुळे कांची हे पुढे आले. काशी हे संस्कृतसाठी विशेषतः पुढे आले. किंवा परमार राजा जो होता भोज, त्याची राजधानी धारानगरी हे एक संस्कृतचं मोठं केंद्र म्हणून पुढे आलंय. आपण तो जो कहा राजा भोज आणि कहा गंगोत्री म्हटलं, जो राजा भोज आपण म्हणतो तो धारानगरीचा भोज, परमार भोज मध्य प्रदेशमध्ये धारा. आणि राष्ट्रकुटांमधला तो मिहीर भोज प्रतिहार. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना या 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन होतं की परमार भोज आणि प्रतिहार भोज. या 2 मधले जो सांस्कृतिक प्रसिद्ध आहे तो परमार. अमरावती, जी आंध्रची राजधानी असणार पुन्हा एकदा, अमरावती पण एक मोठं शिक्षण केंद्र जुन्या काळात होतं. बरोबर. ज्या वेळेला बौद्ध आता जेवढे विद्यापीठ आपले झाले, विद्यापीठांनंतर सर शिक्षण व्यवस्था ही इस्लामिक आक्रमण सुरू झाले, मुस्लिम राजवट या ठिकाणी स्थिरावली. पण त्यानंतरची शिक्षण व्यवस्था नेमकी कशी परिवर्तित झाली, मग इंग्रजी पर्यंत मध्यंतरीचा कालावधी नेमकी शिक्षण व्यवस्था कशी? एक मोठा इतिहास आहे, पण थोडक्यात सांगायचं तर दक्षिण भारतामध्ये मंदिरं टिकली आणि आता हे जे विहार होते, संघाराम विहार, त्यांची जी परंपरा होती शिक्षणाची ती मंदिरांनी हातामध्ये घेतली आणि मग मंदिरामधला काही भाग, विषय 1/3 भाग हा शिक्षण व्यवस्थेत ठेवायचा असं एक आता ठरलं. मग त्याच्यामध्ये पाठशाला असत म्हणजे शाळा असत आणि घटिका असत. घटिका म्हणजे कॉलेज. घटिका नाव कसं आलं तर त्या काळात घड्याळ नव्हतं, तर मग शिवलिंगाच्या वरती जसं लावतात थांबून तसं एक मडकं लावतं, त्याला घट म्हणत आणि त्याला खाली भोग असे. मग प्राध्यापक आल्याला त्याच्यामध्ये पाणी टाके आणि ते पाणी संपल्यापर्यंत शिकवाय. पाणी संपलं की पुढचं टाकलं की परत घटिका सुरू.
आपल्याकडे मराठीमध्ये पण आणि इव्हन संस्कृतमध्ये घटिका संपत आली हे जे Exactly. शब्द प्रयोग येतात की बरोबर आहे. लग्न घटिका बरोबर आहे. वगैरे तो घटिका शब्द त्या वेळेनुसार तो त्या घटिकेवर प्रश्न प्रिलिममध्ये आला की घटिका आलेला म्हणजे आहे काय प्रश्न घटिका ते कॉलेज असतं. येस. अतिशय डिटेलमध्ये प्राचीन भारतीय शिक्षण आणि प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था, शिक्षण विद्यापीठ, त्याचं महत्व आणि त्या संदर्भातला फॅक्च्युअल डाटा, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, अतिशय डिटेल चर्चा झालेली आहे. या चर्चेने विद्यार्थ्यांना नक्कीच खूप फायदा होईल सर. धन्यवाद आपण या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. अशाच इंटरेस्टिंग विषयांवरती आपण पुढे देखील पॉडकास्ट सुरू ठेवूया आणि वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवरती आपण पुन्हा एकदा पॉडकास्टला घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.